श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचे हे मार्गदर्शन, आजचा हा संवाद तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण ठरू शकतो. जर हा आवाज, हे शब्द आज तुमच्या कानावर पडत असतील तर समजून जा की साक्षात स्वामींची इच्छा आहे की तुम्ही हे ऐकावे. कारण ब्रह्मांडात कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही. पानाची सरस सुद्धा त्यांच्या आत्म्याशिवाय होत नाही. तिथे तुमची आणि माझी भेट या माध्यमातून होणे हा केवळ योगायोग असूच शकत नाही. भक्तांनो, आपल्या सर्वांच्या घरात स्वामी समर्थांचा फोटो असतो. काहींच्या देवघरात असतो, काहींच्या बैठकीच्या खोलीत असतो, तर काही जण आपल्या पाकिटात स्वामींचे छायाचित्र ठेवतात. आपण रोज त्या फोटोकडे बघतो, हात जोडतो आणि आपल्या कामाला लागतो. पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का की तो केवळ एक कागदाचा तुकडा किंवा निर्जीव फोटो नाही, त्या फोटोमध्ये एक प्रचंड ऊर्जा सामावलेली आहे. एक असे वलय आहे जे आपल्या उघड्या डोळ्यांना दिसत नाही. आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते स्वामी चरित्रातील एक असे गुपित आहे. हे एक असा उपाय आहे जो सहसा कोणी कोणाला सांगत नाही. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही मोठ्या खर्चाची गरज नाही, कोठेही लांब जाण्याची गरज नाही. गरज आहे ती फक्त येणाऱ्या गुरुवारी होणाऱ्या एका छोट्याशा कृतीची. तुमच्या घरात असलेला स्वामींचा फोटो, होय तोच फोटो ज्याच्याकडे बघून तुम्ही रोज आपली दुःख सांगतात. त्याच फोटोच्या मागे जगाच्या नजरेपासून लपवून एक अशी वस्तू तुम्हाला ठेवायची आहे, जी वस्तू परब्रह्मस्वरूप स्वामींच्या शक्तीला तुमच्या घरात खेचून आणेल. आणि तुम्ही म्हणाल की नक्की काय होणार आहे. यामुळे जरा विचार करा. तुम्ही रात्रंदिवस कष्ट करत आहात, प्रामाणिकपणे वागत आहात, कोणाचेही वाईट चिंतन नाही, तरीही तुमच्या पदरी यश का येत नाही? हातात आलेला पैसा पाहण्यासारखा का वाहून जातो? घरात विनाकारण कटकटी का होतात? मुले ऐकत नाहीत, व्यवसायात बरकत नाही आणि मनाला शांतता तर औषधालाही उरलेली नाही. हे सर्व का घडते याचे उत्तर आपल्या डोळ्यांसमोर असूनही आपल्याला दिसत नाही. आपल्या घरात, आपल्या वास्तूत आणि आपल्या नशिबात काही असे अडथळे असतात जे साध्या पूजेने दूर होत नाहीत. त्यासाठी लागतो एक दिव्य स्पर्श, आणि तो स्पर्श या उपायाने तुमच्या घराला मिळणार आहे. येणारा गुरुवार हा तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. हा दिवस फक्त आठवड्याचा एक वार नाही, तर ती एक अशी वेळ आहे जेव्हा ब्रह्मांडातून स्वामींच्या कृपेचा वर्षाव पृथ्वीवर होत असतो. या दिवशी केलेली एक छोटीशी सेवा, एक छोटासा गुप्त उपाय तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य जाळून खाक करू शकतो. तुम्ही आतापर्यंत अनेक उपाय केले असतील, अनेक ठिकाणी माथा टेकला असेल, पण आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते ऐकताना तुमचा श्वास रोखून धरा. हा उपाय करताना एक अट आहे. शास्त्र असे सांगते की काही गोष्टी गुप्तपणे केल्या जातात, त्यांचा प्रभाव 1000 पटीने जास्त असतो. बियाणे जसे जमिनीत गुप्तपणे पेरले तरच त्यातून विशाल वृक्ष जन्माला येतो, तसेच भक्तीचे काही उपाय असे असतात जे जगाला ओरडून सांगायचे नसतात. ते गुपचूप करायचे असतात, कोणालाही सांगता कोणाचीही नजर पडू नये. स्वामींच्या फोटोच्या मागे दडलेले हे रहस्य जेव्हा उलगडेल तेव्हा तुम्हाला समजेल की नशीब बदलणे म्हणजे काय असते. 7 दिवस, फक्त 7 दिवस द्यायचे आहे तुम्हाला. या येत्या गुरुवारपासून ते पुढच्या गुरुवारपर्यंतचा काळ तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरेल. पण हा उपाय जाणून घेणे आधी तुम्हाला स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे का? कारण हा उपाय विज्ञानाच्या पलीकडचा आहे. हा उपाय चालतो तो फक्त आणि फक्त अतूट विश्वासावर. जर तुमच्या मनात शंका असेल तर हा उपाय काम करणार नाही. पण जर तुमच्या मनात अशी भावना असेल की माझे स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत आणि ते माझे कधीच वाईट होऊ देणार नाही, तरच पुढे ऐका. घरातील वातावरण जेव्हा बिघडते तेव्हा सर्वात आधी त्याचा परिणाम घरातील कर्त्या पुरुषावर आणि घरातील लक्ष्मीवर म्हणजेच स्त्रीवर होतो. घरात पैसा येतो पण टिकत नाही, हे लक्षण आहे
की तुमच्या घरातील स्वामींच्या फोटोची ऊर्जा आणि तुमच्या वास्तूची ऊर्जा यांचा मेळ बसत नाहीये. हा मेळ घालण्यासाठीच आपल्याला त्या फोटोच्या मागे ती विशिष्ट वस्तू ठेवायची आहे. ती वस्तू कोणती, ती कोठून आणायची आणि ती फोटोच्या मागे नक्की कशी आणि कधी ठेवायची यातली एकही पायरी चुकून चालणार नाही, कारण विधीमध्ये चूक झाली तर फळ मिळणार नाही. म्हणूनच प्रत्येक शब्द बारकाईने ऐका, तुमचे लक्ष इकडे तिकडे जाऊ देऊ नका. ही वस्तू दुसरी तिसरी काही नसून निसर्गाच्या कुशीतली, स्वामींच्या अत्यंत आवडीची आणि लक्ष्मीला आकर्षित करणारी एक नैसर्गिक गोष्ट आहे. तिचे नाव आणि ती वापरण्याची विधी ऐकण्यापूर्वी तुम्हाला मानसिक तयारी करावी लागेल. येत्या गुरुवारी सकाळी उठल्यापासून ते हा उपाय करेपर्यंत तुमची दिनचर्या कशी असावी हे आधी समजून घेणे गरजेचे आहे, कारण अशुद्ध मनाने आणि अशुद्ध शरीराने केलेला उपाय निष्फळ ठरतो. तुम्ही तयार आहात का त्या चमत्काराचा अनुभव घेण्यासाठी, जो आजवर फक्त नशीबवान लोकांनाच मिळाला आहे? सर्वात आधी हे लक्षात घ्या की तुमच्या घरात स्वामींचा फोटो कोणत्या दिशेला आहे. जर तो चुकीच्या दिशेला असेल आणि तुम्ही हा उपाय केला तर त्याचा प्रभाव कमी होऊ शकतो. पण घाबरू नका, जरी तुमची दिशा बदलणे शक्य नसेल तरीही या वस्तूच्या प्रभावाने दिशा दोष नाहीसा करण्याची ताकद निर्माण होईल. आता आपण वळणार आहोत त्या मुख्य विषयाकडे. ती वस्तू जी तुमच्या बंद नशिबाचे कुलूप उघडणार आहे, ती वस्तू म्हणजे, भक्तांनो, घाई करू नका. त्या वस्तूचे नाव घेण्याआधी तिचे महत्त्व समजून घ्या. जुन्या काळात ऋषीमुनी आणि सिद्ध पुरुष आपल्या आसनाच्या खाली किंवा आपल्या देव्हायात काही गुप्त गोष्टी लपवून ठेवत असत. त्यामुळे त्यांच्या आश्रमात नेहमी अन्नपूर्णेचा वास असेल. तीच प्राचीन पद्धत आपण आजच्या काळात आपल्या फ्लॅटमध्ये किंवा घरात वापरणार आहोत. ती वस्तू म्हणजे, थांबा, ती वस्तू जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला गुरुवारी सकाळी काय तयारी करायची आहे हे आधी सांगतो, कारण तयारीशिवाय युद्धाला जाण्यात काही अर्थ नसतो. येत्या गुरुवारी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच सूर्य उगवण्यापूर्वी तुम्हाला जागे व्हायचे आहे, कारण हीच ती वेळ असते जेव्हा स्वामींचे अस्तित्व वातावरणात सर्वात जास्त जागृत असते. अंघोळ करून शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. पिवळा रंग हा गुरुचा रंग आहे, ज्ञानाचा रंग आहे आणि स्वामींचा आवडता रंग आहे. तुमच्या मनातील सर्व नकारात्मक विचार, भीती, चिंता, काळजी, संशय हे सर्व घराच्या बाहेर सोडून द्या आणि मगच देवघरात प्रवेश करा. हातात पाण्याची तांब्याभर कळशी घ्या. त्यात चिमूटभर हळद टाका आणि उंब्याला नमस्कार करा, कारण लक्ष्मी दारातूनच येते आणि ती वस्तू फोटो मागे ठेवल्यानंतर लक्ष्मीचा प्रवेश तुमच्या घरात याच उंब्यावरून होणार आहे. आता तुमचे मन पूर्णपणे एकाग्र झाले आहे का? तुमचे चित्त स्वामींच्या चरणी स्थिर झाले आहे का? जर हो तर आता मी तुम्हाला त्यात दिव्य वस्तूबद्दल सांगायला सुरुवात करतो, जी तुम्हाला फोटोच्या मागे लपवायची आहे. ती दिव्य वस्तू दुसरी तिसरी काही नसून साक्षात लक्ष्मीला खेचून आणणारी आणि नकारात्मक शक्तीला घरातून पळवून लावणारी आहे. हिरवी वेलची आणि ₹1 नाणे आहे. होय भक्तांनो, ऐकायलाही खूप सामान्य वाटेल. तुम्ही म्हणाल, फक्त वेलची आणि नाणे याने काय होणार? पण थांबा, ही वेलची आणि ही नाणी आपण थेट डब्यातून काढून फोटो मागे ठेवणार नाही आहोत. असे केले तर त्याचा काही उपयोग होणार नाही. त्याला सिद्ध करावे लागेल, त्याला अभिमंत्रित करावे लागेल आणि हीच तर खरी जादू आहे, जी 99% लोकांना माहीत नाही. शास्त्रामध्ये वेलचीचा संबंध थेट शुक्र ग्रहाशी आणि संपत्तीची जोडला गेला आहे. वेलचीचा सुगंध जसा वातावरणात बसतो तसाच तो सकारात्मक ऊर्जेला आणि धनाला आकर्षित करतो. आणि नाणे हे धातूचे असते आणि जुन्या काळापासून धातूमध्ये ऊर्जा साठवून ठेवण्याची क्षमता असते तसे मानले जाते. तर आता कृती व्यवस्थित समजून घ्या, एकही पायरी चुकू नका. येत्या गुरुवारी सकाळी स्नान झाल्यानंतर जेव्हा तुम्ही देवघरात बसाल
तेव्हा तुमच्या उजव्या हातात 5 हिरव्या वेलची घ्या. लक्षात ठेवा, वेलची तुटलेली किंवा फुटलेली नसावी, ती अखंड हिरवीगार आणि टपोरी असावी. त्यासोबतच 1 रुपयाचे किंवा 5 रुपयांचे एक नाणी घ्या. हे नाणे स्वच्छ धुवून पुसून कोरडे केलेले असावे. आता हे साहित्य घेऊन स्वामींच्या फोटोसमोर बसा. पण त्याआधी एक छोटीशी पण अत्यंत महत्वाची गोष्ट करायची आहे. एक छोटासा पिवळ्या रंगाचा कागद किंवा पिवळे कापड घ्या. जर पिवळा कागद नसेल तर साध्या कोया कागदाला थोडी हळद लावून तो पिवळा करून घ्या, कारण पिवळा रंग हा गुरुचा सन्मान आहे आणि स्वामींच्या सेवेत या रंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता ती 5 वेलची आणि ते नाणे त्या पिवळ्या कागदावर ठेवा, पण घाई करू नका. अजून याची पोटली किंवा पुडी बांधायची नाही. त्याआधी आपल्याला या वस्तूंमध्ये प्राण फुंकायचे आहे, त्यांना जागृत करायचे आहे. ते कसे करायचे? त्या उघड्या कागदावर ठेवलेल्या वेलची आणि नाण्याकडे एकटक बघा. मनातील सर्व विचार बाजूला सारा आणि फक्त स्वामींच्या तेजस्वी रूपाकडे बघा. आता आपले दोन्ही हात त्या साहित्यावर असे ठेवा की जणू तुम्ही त्यावर सावली धरली आहे किंवा त्याला संरक्षण देत आहात. आणि आता डोळे बंद करून अतिशय संथ गतीने तुमच्या नाभीतून आवाज काढत स्वामींचा हा तारक मंत्र 11 वेळा जपायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मंत्र म्हणताना असा भाव ठेवा की साक्षात स्वामींची शक्ती, त्यांच्या डोळ्यातून निघणारा प्रकाश तुमच्या हातांमध्ये त्या वेलची आणि नाण्यांमध्ये उतरत आहे. तुमच्या शरीरातील कंपने त्या वस्तूंना मिळत आहे. 11 वेळा नामस्मरण झाल्यानंतर त्या पिवळ्या कागदाची किंवा कापडाची एक छोटीशी पुडी बांधा. पुडी बांधताना त्याला गाठ मारू नका, तर ती अशा पद्धतीने दुमडा किती उघडणार नाही. याला गाठ मारण्याचे कारण असे की आपल्याला आपले नशीब मोकळे करायचे आहे, गाठीत अडकवायचे नाही. आता तुमच्या हातात ती जादुई पुडी तयार आहे, तर हा साक्षात स्वामींचा आशीर्वाद बनला आहे. आता इथे सर्वात महत्वाची पायरी, ही पुडी लपवायची कशी. मी सुरुवातीलाच म्हणालो होतो, गुपचूप. हे करत असताना तुम्हाला कोणीही टोकता कामा नये. घरातल्या लहान मुलांचे किंवा इतर सदस्यांचे लक्ष नसताना किंवा ते झोपलेले असतानाही तुम्ही हे केले तरी चालेल. तुमच्या घरातील किंवा देवघरातील स्वामींच्या फोटोला हलक्या हाताने थोडे पुढे घ्या. फोटोच्या मागे जिथे कोणाची सहसा नजर जात नाही तिथे ही पुडी ठेवायची आहे. जर फोटो भिंतीला लटकवलेला असेल तर फोटोच्या आणि भिंतीच्या मध्ये ती पुडी अडकवा. जर फोटो स्टँडवर किंवा चौरंगावर असेल तर फोटोच्या अगदी मागे तळाशी ती पुडी ठेवा, जेणेकरून समोरून बघणाऱ्याला ती दिसणार नाही. ही पुडी ठेवताना पुन्हा एकदा मनापासून सांगा, महाराज आता सर्व भार तुमच्यावर आहे, बस तुमचे अर्धे काम झाले, सावधान. पण इथेच उपाय संपलेला नाही किंवा व्हिडिओ संपलेला नाही. अनेक जण इथेच चूक करतात. पुडी ठेवली आणि विसरून गेले असे चालणार नाही. पुडी ठेवल्यानंतरचे पुढचे 7 दिवस हे अत्यंत निर्णायक असतात. या 7 दिवसात त्या पुडीमधील ऊर्जा तुमच्या संपूर्ण घरात कशी फिरवायची आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी त्या फोटोसमोर उभे राहून नक्की कोणते एक वाक्य बोलायचे, ज्यामुळे हा उपाय 100 यशस्वी होतो. हे न करता जर तुम्ही फक्त पुडी ठेवली तर तुम्हाला फक्त 10% फळ मिळेल. पण जर तुम्हाला 100% फळ हवे असेल तर पुढच्या 7 दिवसांची दिनचर्या काय असावी हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे, कारण खरी परीक्षा आता सुरू होणार आहे. जसे औषध घेतल्यावर पथ्य पाळावे लागते, तसे हा उपाय केल्यावर काही नियम पाळावे लागतात. जर 7 दिवसांत तुम्ही हे नियम मोडले तर उपाय निष्फळ ठरू शकतो. ते नियम कोणते आहेत आणि 7 दिवसानंतर म्हणजे पुढच्या गुरुवारी त्या पुडीचे नक्की काय करायचे? तिला पाण्यात विसर्जित करायचे की तिजोरीमध्ये ठेवायचे, याचे उत्तर तुमच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून आहे. तुमची चूक होऊ नये म्हणून हे गुपित मी तुम्हाला आता सांगणार आहे. भक्तांनो, स्वामींची सेवा ही तलवारीच्या धारेवर चालण्यासारखी असते. तिथे चूक झाली तर माफी नाही आणि जर सेवा रुजू झाली तर त्यासाठी सुख नाही.
पुढी फोटोच्या मागे ठेवल्यानंतर पुढचे 7 दिवस तुमच्या घराचे वातावरण हे एखाद्या मंदिरासारखे असायला हवे. हे नियम सोपे आहेत, पण ते पाळण्यासाठी मनाचा ठामपणा हवा. पहिला नियम: या 7 दिवसात तुमच्या घरात स्वामींच्या फोटोसमोर किंवा त्या खोलीत नवरा बायकोचे भांडण, मोठ्या आवाजात वाद किंवा अपशब्द म्हणजे शिवीगाळ अजिबात चालणार नाही. लक्षात ठेवा, जर या काळात घरात वाद झाला तर त्या वेलचीची आणि नाण्याची सकारात्मक ऊर्जा तिथेच खंडित होईल. त्यामुळे कितीही राग आला तरी या 7 दिवसात शांत राहायचे आहे. दुसरा नियम: संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी म्हणजे जेव्हा दिवस मावळतो आणि रात्र सुरू होते तेव्हा चुकता त्या फोटो समोर एक उदबत्ती लावायची आहे आणि उदबत्ती लावल्यानंतर फक्त एकदा, होय फक्त एकदाच डोळे मिटून हे वाक्य बोलायचे आहे: भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे बोलताना असा भाव ठेवा की खुद्द स्वामी तुमच्या पाठीवर हात ठेवून हे सांगत आहेत. हा तुमच्या स्वतःशी आणि स्वामींची झालेला संवाद असेल. आता या सेवेचा सर्वात महत्त्वाचा भाग: तुम्ही ही माहिती इतक्या तन्मयतेने ऐकता आहात याचा अर्थ स्वामींनीच तुमचा हात धरला आहे. आपली भेट या व्हिडिओच्या माध्यमातून झाली. हा संकेत आहे की तुमचे दिवस पालटणार आहेत. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आज मला तुमच्याकडून काहीही नको. पण जर तुम्हाला मनापासून असे वाटत असेल की ही माहिती तुमच्या आयुष्यात प्रकाश आणू शकते, तर आज आपली गुरुदक्षिणा म्हणून या व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमचे एक लाईक हे स्वामींच्या चरणी वाहिलेले एक डिजिटल फूल आहे असे समजा. आणि हो, आपण सर्व एकाच कुटुंबाचे, स्वामींच्या परिवाराचे भाग आहोत. हे नाते इथेच तुटू देऊ नका. खाली जे सबस्क्राईबचे बटन आहे ते दाबून या भक्तीच्या प्रवाहात सामील व्हा, जेणेकरून उद्या जेव्हा मी तुमच्यासाठी नवीन उपाय घेऊन येईल तो सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आणि एक विनंती: आज कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला तुमची उपस्थिती लावायची आहे. तिथे तुमचे दुःख मांडू नका, तिथे तुमची तक्रार मांडू नका. फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ असा जयघोष लिहा. बघूया आज किती स्वामी भक्तांचा आवाज या ब्रह्मांडात घुमतोय. ज्या भक्तांना शक्य असेल, ज्यांची परिस्थिती आज देण्यासारखी आहे, त्यांनी खाली दिलेल्या सुपरथ्सच्या माध्यमातून या कार्यासाठी खारीचा वाटा उचलला तर ते एक प्रकारचे गुप्तदान मानले जाईल. आणि शास्त्रात गुप्तदानाचे फळ 1000 पटीने मिळते असे म्हटले आहे. पण हे ऐच्छिक आहे, तुमच्या श्रद्धेवर आहे. आता वळूयात त्या मुख्य प्रश्नाकडे. 7 दिवसानंतर त्या पुडीचे काय करायचे? पुढच्या गुरुवारी सकाळी स्नान करून पुन्हा त्या फोटोसमोर बसा. ती पुडी फोटोच्या मागून बाहेर काढा. ती उघडू नका, ती तशीच हातात धरा आणि हृदयाशी लावा. आता इथे 2 रस्ते आहेत आणि तुम्हाला तुमचा रस्ता निवडायचा आहे. परिस्थिती 1: जर तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असेल, घरात आजारपण असेल किंवा सतत अपयश येत असेल, तर याचा अर्थ तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा खूप साचली आहे. अशा वेळी ती पुडी, वेलची आणि नाणी घेऊन घराबाहेर पडा आणि वाहत्या पाण्यात सोडून द्या. जर वाहते पाणी नसेल तर एखाद्या पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाखाली ती पुडी शांतपणे ठेवून द्या आणि मागे वळून बघता घरी या. याचा अर्थ असा की तुमच्या घरातील सर्व दारिद्र्य आणि बाधा त्यापुढे सोबत घरातून कायमचे निघून गेल्या आहेत. परिस्थिती 2: पण जर तुमची परिस्थिती ब्यापैकी आहे आणि तुम्हाला फक्त अजून प्रगती हवी आहे, घरात पैसा टिकून राहावा असे वाटते, व्यवसायात बरकत हवी आहे, तर ती पुडी पाण्यात विसर्जित करायची चूक करू नका. त्या पुडीला लाल कपड्यात गुंडाळा आणि तुमच्या तिजोरीत किंवा जिथे तुम्ही दागिने पैसे ठेवता तिथे ठेवा. ती वेळची आणि ते नाणे चुंबकासारखे पैशाला खेचून आणेल. पण थांबा, हा उपाय करताना अजून एक दुसरी मोठी चूक लोक करतात, ज्यामुळे 7 दिवसांची मेहनत वाया जाऊ शकते. ती चूक म्हणजे नैवेद्य. पुढच्या गुरुवारी जेव्हा तुम्ही पुढे जागेवरून हलवाल तेव्हा स्वामींना काय नैवेद्य दाखवायचा? साखरेचा की गुळाचा?
कारण चुकीचा नैवेद्य दाखवला तर स्वामी कोपतील का? आणि सर्वात गूढ गोष्ट म्हणजे या 7 दिवसांच्या काळात जर तुम्हाला स्वप्नात पाणी किंवा लहान बाळ दिसले तर याचा अर्थ काय हे समजून घेतल्याशिवाय हा उपाय पूर्ण मानला जात नाही. ते स्वप्न संकेत आणि नैवेद्याचे रहस्य मी तुम्हाला सांगणार आहे, कारण अर्धवट ज्ञान हे विषासारखे असते. स्वप्न हे भविष्याचा आरसा असतात. आणि जेव्हा तुम्ही स्वामींची एखादी विशेष सेवा किंवा उपाय करत असतात तेव्हा ही स्वप्न म्हणजे साक्षात स्वामींची तुम्ही साधलेला संवाद असतो. या 7 दिवसांच्या काळात तुम्हाला काय दिसते यावर तुमच्या पुढच्या आयुष्याची दिशा ठरणार आहे. सर्वात आधी बोलूया पाण्याबद्दल. जर या 7 दिवसात उपाय सुरू केल्यानंतर तुम्हाला स्वप्नात शांत निळे क्षार पाणी दिसले किंवा वाहते पाणी दिसले तर भक्तांनो समजून जा की तुमचा वाईट काळ आता वाहून गेला आहे. वाहते पाणी हे प्रगतीचे लक्षण आहे. याचा अर्थ असा की जो पैसा, जी संधी आजवर तुमच्यासाठी तुंबून राहिली होती, अडकून पडली होती, ती आता मोकळी झाली आहे. लक्ष्मीचा प्रवाह आता तुमच्या घराकडे वळला आहे. पण जर तुम्हाला गढूळ किंवा घाणेरडे पाणी दिसले किंवा पूर आलेला दिसला तर घाबरून जाऊ नका. अनेक जण इथेच सेवा सोडतात. त्यांना वाटते काहीतरी अशुभ घडले आहे, पण नाही. याचा अर्थ असा आहे की त्या वेळची आणि नाण्याच्या उपायाने तुमच्या घरातील कोप्यात लपलेली नकारात्मक ऊर्जा, आजारपण आणि बाधा खेचून बाहेर काढली आहे. ती घाण बाहेर पडते आहे. हा त्याचा संकेत आहे. त्यामुळे अशा स्वप्नानंतर अधिक आनंदाने स्वामींचे आभार माना. आता दुसरा संकेत, लहान बाळ हे सर्वात दुर्मिळ आणि भाग्यवान स्वप्न आहे. जर तुम्हाला स्वप्नात एखादी हसणारे लहान मूल दिसले किंवा एखाद्या बाळ तुमच्या घरात खेळताना दिसले तर तुमचे नशीब सोन्यासारखे उजळले आहे असे समजा. कारण ते सामान्य बालक नाही, ते बाळकृष्ण किंवा खुद्द स्वामी समर्थांचे बाळरूप आहे. याचा अर्थ असा की तुमच्या घरात लवकरच काहीतरी नवीन आणि शुभ घडणार आहे. कदाचित अपत्य प्राप्तीचा आनंद असेल किंवा व्यवसायात एखादी नवीन सुरुवात असेल जी तुम्हाला खूप मोठे करून जाईल. लहान मूल हे निर्विवाद यशाचे लक्षण आहे. आणि तिसरी परिस्थिती, काहीच स्वप्न पडले नाही तर काही भक्तांना प्रश्न पडेल की मला यातले काहीच दिसले नाही, मग माझा उपाय फसला का? अजिबात नाही. ज्यांना स्वप्न पडत नाही त्यांच्या बाबतीत स्वामी गुप्त स्वरूपात काम करत असतात. बियाणे जमिनीत पेरल्यावर लगेच कोंब दिसत नाही. जमिनीच्या आत प्रक्रिया सुरू असते. तसेच तुमच्या नशिबात बदल घडत आहेत, फक्त ते अजून दृश्य स्वरूपात आलेले नाहीत. त्यामुळे संयम सोडू नका. म्हणजेच नैवेद्य पुढच्या गुरुवारी जेव्हा तुम्ही पुडी जागेवरून हलवाल तेव्हा स्वामींना काय अर्पण करायचे, इथेच 90% लोक चूक करतात. ते घरात उपलब्ध असलेली साखर किंवा खडी साखर नैवेद्य म्हणून ठेवतात. भक्तांनो, शास्त्र असे सांगते की शुक्र ग्रह जो वेलचीशी संबंधित आहे आणि गुरुग्रह जर स्वामींशी संबंधित आहे यांचा मिलाप साधायचा असेल तर तिथे पांढरी साखर वापरून चालत नाही. साखरेवर प्रक्रिया झालेली असते. आपल्याला पूर्णपणे नैसर्गिक आणि सात्विक गोडवा हवा आहे. त्यामुळे पुढच्या गुरुवारी नैवेद्य म्हणून तुम्हाला गुळ आणि साजूक तूप किंवा पिवळी केळी अर्पण करायची आहे. होय, फक्त गुळ. गुळाचा खडा हा पृथ्वी तत्वाशी जोडलेला आहे. गुळ हा नात्यांमध्ये आणि आयुष्यात गोडवा टिकवून ठेवतो. आणि केळी हे भगवान विष्णू आणि गुरु ग्रहाचे सर्वात आवडते फळ आहे. जेव्हा तुम्ही त्या पुडीला स्पर्श कराल त्याआधी एका वाटीत छोटासा गुळाचा खडा ठेवा. त्यावर साजूक तुपाची धार सोडा. जर तूप नसेल तर फक्त गुळ आणि एखादी केळ ठेवा आणि स्वामींना विनंती करा, हे स्वामीराज, जसा गुळ गोड आहे तसेच माझ्या संसाराचे भविष्य गोड करा. या नैवेद्याचा स्वीकार करा आणि माझ्या सेवेला पूर्णत्व द्या. साखर ही विरघळून जाते, पण गुळाचा गोडवा रक्तात भिनतो. म्हणूनच या उपायात साखरेचा वापर कटाक्षाने टाळा. पण अजून एक रहस्य बाकी आहे. नैवेद्य तर झाला, पुडीचे विसर्जन किंवा तिजोरीत ठेवणे हे सुद्धा ठरले.
पण हे सर्व करताना तुमच्या तोंडूने गुप्त मंत्र उच्चारला जाणे अत्यंत आवश्यक आहे. हा मंत्र म्हणजे त्या पुडीला लावलेले कुलूप आहे. जर हा मंत्र तुम्ही पुडी उचलताना बोलला नाहीत तर त्यातील ऊर्जा वातावरणात विरून जाऊ शकते. हा मंत्र कोणत्याही पुस्तकात सहजासहजी मिळत नाही. हा मंत्र सिद्ध मंत्र आहे जो केवळ कानात सांगितला जातो. पण आज व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. ती पुडी हातात घेतल्यावर ती जागेवरून हलवताना तुमच्या श्वासाची गती कशी असावी आणि तो 3 शब्दांचा गुप्त मंत्र नक्की कोणता, जो उच्चारताच त्या नाण्यांमध्ये आणि वेलचीमध्ये असलेली शक्ती तुमच्याशी कायमची बांधली जाईल. आणि सर्वात शेवटी त्या नैवेद्याचे म्हणजे गुळाचे नंतर नक्की काय करायचे, तो प्रसाद म्हणून खायचा की गाईला खाऊ घालायचा. यात चूक झाली तर पोटदुखी किंवा आर्थिक नुकसान होऊ शकते का? हे बारकावे समजून घेण्यासाठी मनाची पूर्ण तयारी करा, कारण आता आपण या विधीच्या अंतिम आणि सर्वात शक्तिशाली टप्प्यावर पोहोचलो आहोत. तुम्ही आतापर्यंत खूप संयमाने ऐकले आहे. याचा अर्थ तुमची निष्ठा आढळ आहे आणि अशाच निष्ठावान भक्तांच्या कानात ते गुप्त रहस्य सांगावे तशी स्वामींची इच्छा असते. आता ती वेळ आली आहे. पुढच्या गुरुवारी जेव्हा तुम्ही स्नान करून शुद्ध होऊन त्या फोटोसमोर बसाल आणि ती पुडी उचलण्यासाठी हात पुढे कराल तेव्हा एक विशेष कृती करायची आहे. याला प्राणक्रिया म्हणतात. जेव्हा तुमचा हात त्या पुडीला स्पर्श करेल त्या क्षणी तुम्हाला तुमचा श्वास रोखून धरायचा आहे. होय, श्वास आत घ्या आणि तो रोखून धरा, ज्याला शास्त्रात कुंभक म्हणतात. जोपर्यंत ती पुडी तुम्ही फोटोच्या मागून बाहेर काढून आपल्या छातीशी लावत नाही तोपर्यंत श्वास सोडू नका. आणि ज्या क्षणी तुम्ही ती पुडी छातीला लावाल तेव्हा श्वास सोडताना तो 3 शब्दांचा महामंत्र तुम्हाला उच्चारायचा आहे. तो मंत्र आहे ओम श्री स्वामी. फक्त हे 3 शब्द, पण यांचा अर्थ ब्रह्मांड एवढा मोठा आहे. ओम हे विश्वाचे मूळ आहे. श्री हे साक्षात लक्ष्मीचे बीज मंत्र आहे आणि स्वामी हे आपल्या तारण्याचे नाव आहे. जेव्हा तुम्ही श्वास रोखून एकाग्रचिताने ओम श्री स्वामी म्हणतात तेव्हा नाण्यामध्ये आणि वेलचीमध्ये साठलेली ऊर्जा लॉक होते, ती तुमच्याशी जोडली जाते. आता ज्या क्षणी तुम्ही श्री स्वामी हा मंत्र उच्चारता त्या क्षणी समजा तुमच्या आणि स्वामींच्या मध्ये एक अदृश्य करार झाला आहे. तुमचा विश्वास आणि त्यांची कृपा यांची गाठ बांधली गेली आहे. आता ती ऊर्जा वाया जाणार नाही. ती तुमच्या जीवनात कार्य करायला सुरुवात करेल. ती पुडी तुम्ही परिस्थितीनुसार विसर्जित करा किंवा तिजोरीत ठेवा, पण लक्षात ठेवा, खरा चमत्कार त्या वेलचीमध्ये किंवा नाण्यात नाही. खरा चमत्कार आहे तुमच्या श्रद्धेत. आता शेवटचा प्रश्न, त्या गुळाच्या नैवेद्याचे काय करायचे? भक्तांनो, तो गुळ आणि तूप स्वामींना अर्पण केल्यानंतर तो प्रसाद म्हणून तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी घ्यायचा आहे. तो गाईला देण्याची गरज नाही, कारण हा प्रसाद तुमच्या घरात गोडवा आणि समाधान आणण्यासाठी आहे. तो खाताना मनात एक भाव ठेवा, जसे हा गुळ गोड तसे माझे नशीब गोड. आणि हो, हा उपाय केल्यानंतर पुढील 21 दिवस दररोज किमान 11 वेळा श्री स्वामी समर्थ हा जप करा. कारण उपाय ऊर्जा जागृत करतो, पण नामस्मरण ती ऊर्जा टिकवून ठेवते. जर या 7 दिवसात तुमच्या घरात अचानक शांतता वाढली, मन हलके वाटू लागले, एखादी चांगली बातमी मिळाली किंवा जुने अडथळे आपोआप दूर झाले, तर समजून जा की स्वामींचा हात तुमच्या पाठीवर आहे. भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामींना मोठे यज्ञ, मोठे दान, मोठे विधी नकोत. त्यांना हवे असते ते फक्त निस्सीम प्रेम आणि अखंड विश्वास. जर तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धेने करणार असाल तर कमेंटमध्ये फक्त एकच वाक्य लिहा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा तुमचा आणि स्वामींचा गुप्त करार असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हे स्वामींच्या चरणी अर्पण केलेले एक डिजिटल पुष्प समजा.
सबस्क्राईब करून या भक्तीच्या परिवाराचा भाग बना आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी सुपर थँक्स द्वारे या सेवेत सहभागी व्हा. हे गुप्तदान समजले जाईल. पुन्हा भेटूया पुढच्या दिव्य मार्गदर्शनात. तोपर्यंत एक जप. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.